तुम्ही ध्यान करण्याचा प्रयत्न केला आहे, पण मन शांत बसलं नाही, असं कधी झालंय का? आणि मग तुम्ही भक्तीकडे वळलात, नाम, भावना, समर्पण, आणि अचानक मन थोडं स्थिर वाटायला लागलं. हा योगायोग आहे का? की चेतनेचा एखादा खोल नियम? नमस्कार मंडळी, मी नवल शिंदे, ऑरा ॲनालिस्ट, वास्तू कन्सल्टंट आणि ऑकल्ट रिसर्चर. आज आपण तुलना करणार नाही, आपण समजून घेणार आहोत. भक्ती आणि ध्यान वेगळे मार्ग नाहीत, ते एकाच शांततेकडे नेणारे दोन प्रवाह आहेत. जर ध्यान जमत नसेल किंवा भक्ती भावनिक वाटत असेल, तर हा एपिसोड शेवटपर्यंत ऐका. कदाचित आज तुम्हाला कळेल, ध्यान करायचं नसतं, ध्यान घडतं. चला, हृदय आणि चेतना यांच्यातील पूल समजून घेऊया. नमस्कार आणि स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेक साधकांच्या मनात असतो. भक्ती आणि ध्यान. हो, आणि यातला गोंधळ. बरोबर. हे दोन मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत का, की एकाच अनुभवाकडे नेणाऱ्या दोन वेगवेगळ्या वाटा आहेत? अनेकांना तर असं वाटतं की यातलं काहीतरी एकच निवडावं लागतं. हो, आणि खरंच तसं आहे का, हेच आज आपण जरा तपासून पाहणार आहोत. आणि हे समजून घेण्यासाठी आज आपल्याकडे खूपच रंजक स्रोत आहे. हो, ही माहिती कुठल्याही पारंपरिक धर्मग्रंथातून आलेली नाहीये. नाही, ही एका आधुनिक ऑरा विश्लेषक आणि गुप्तविद्या अभ्यासकांच्या संशोधनातून आली आहे. अच्छा. यात योगिक ऊर्जा प्रणाली, चेतना, मानसशास्त्र आणि भारतीय भक्ती परंपरेतले जे अनुभव आहेत त्यांना एकत्र जोडलं आहे. अगदी. त्यामुळे आपल्याला एक खूप वेगळा आणि ताजा दृष्टिकोन मिळेल. हे महत्वाचं आहे, कारण याचा अर्थ आपण याकडे एका तांत्रिक आणि अनुभवात्मक दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आणि हे सुरुवातीला स्पष्ट करूया की आजचा आपल्या चर्चेचा उद्देश या दोन मार्गांची तुलना करणे नाही. नाही, अजिबात नाही. किंवा कोणता मार्ग श्रेष्ठ आहे हे ठरवणं तर नाहीच नाही. बरोबर. आपला उद्देश या दोन्ही मार्गांच्या मुळाशी जी प्रक्रिया आहे ती समजून घेण्याचा आहे. त्यातून कशा काम करतात. हो, आणि त्या एकमेकांना कशा पूरक ठरतात आणि शेवटी एकाच सत्याकडे कशा घेऊन जातात हे आपण उलगडून पाहणार आहोत. चला, तर मग सुरुवात करूया एका सामान्य गैरसमजापासून. अनेकदा असं म्हटलं जातं की भक्ती म्हणजे भावना आणि ध्यान म्हणजे निरीक्षण. हो, किंवा यालाच थोडं पुढे नेऊन असंही म्हणतात की भक्ती भावनिक लोकांसाठी आणि ध्यान बुद्धिमान लोकांसाठी आहे. अगदी. समाजात ही विभागणी खूप खोलवर रुजलेली दिसते. हो, आणि स्रोतानुसार हा विचार अर्धसत्य आहे. अर्धसत्य. हो, आणि याला अर्धसत्य का म्हटलं आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. कारण वरवर पाहता हे खरं वाटतं की नाही? हो, वाटतं तर. भक्तीत भावनांचा कल्लोळ असतो, ध्यानात शांत निरीक्षण. बरोबर. पण मुळात भावना आणि निरीक्षण हे दोन्ही आपल्या चेतनेचेच दोन वेगवेगळे प्रवाह आहेत. अच्छा. ते वेगळे नाहीत. त्यांना असं भावना विरुद्ध बुद्धी किंवा हृदय विरुद्ध मेंदू असं विभागून पाहणं हीच एक मर्यादित समज आहे. म्हणजे ही विभागणी आपण आपल्या सोयीसाठी केली आहे, पण वास्तवात चेतनेच्या पातळीवर अशी कोणतीही भिंत नाही. अगदी. आपणच आपल्या अनुभवांना असे कप्पे पाडून पाहतो. चेतना एकसंध आहे. कधी ती भावनेच्या रूपात व्यक्त होते, तर कधी विचारांच्या किंवा निरीक्षणांच्या. त्यामुळे एकाला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं हे मूळ सत्यापासून दूर नेणारं आहे. ठीक आहे, तर हा गैरसमज बाजूला ठेवूया. मग ऊर्जेच्या स्तरावर याचं सत्य काय? हा महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या स्रोतामध्ये याला गुप्त सत्य म्हणजे ऑकल्ट ट्रूथ म्हटलं आहे, आणि ते खूपच आकर्षक आहे. हो. त्यात म्हटलंय की आपली आंतरिक ऊर्जा म्हणजे आपली जीवनशक्ती दोन मुख्य मार्गांनी स्थिर होते. आणि मला वाटतं ते दोन मार्ग थेट भक्ती आणि ध्यानाशी जोडलेले आहेत. तुम्ही अगदी योग्य ओळखलं. ते दोन मार्ग आहेत. पहिला, भावना मऊ करून, आणि दुसरा, विचार शांत करून. बरोबर. या दोन्ही वाक्यांमध्येच या दोन्ही मार्गांचं संपूर्ण रहस्य दडलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. याला थोडं आणखी सोपं करून सांगाल का? म्हणजे भावना मऊ करणे म्हणजे नेमकं काय? भावना मऊ करणे म्हणजे आपल्या मनातला जो काही कठोरपणा असतो, नकारात्मकता, ताण, ते सगळं वितळवणे. भक्ती हेच काम करते. प्रेम, समर्पण, कृतज्ञता यांसारख्या भावना जेव्हा तीव्र होतात, तेव्हा त्या आपल्या अहंकाराच्या आणि भीतीमुळे निर्माण झालेल्या भावनिक गाठींना वितळवतात. जसं उष्णतेने मेण वितळतं तसं. अगदी तसंच. भक्तीच्या तीव्रतेने मनातील अडथळे वितळतात, तर ध्यानाचा मार्ग थेट विचारांवर काम करतो. अच्छा. तो विचारांच्या वादळाला शांत करतो, त्यांच्यातलं अंतर वाढवतो,
ज्यामुळे मनाचा गोंगाट आपोआप कमी होतो. म्हणजे दोन्ही मार्गांचा अंतिम ध्येय एकच आहे, आतील गोंधळ कमी करणे. हो, एक भावनेच्या दारातून प्रवेश करतो तर दुसरा विचारांच्या. बरोबर. हे ऐकून मला स्रोतामधलं एक अनुभवावर आधारित निरीक्षण आठवलं. ते खूप महत्वाचं आहे. कोणतं? स्रोतामध्ये एका साधकाचं उदाहरण आहे. अनेक लोक विशेषतः आजच्या जगात ध्यान करण्याचा खूप प्रयत्न करतात. ॲप्स वापरतात, शिबिरांना जातात. रोज सकाळी बसतात. हो, पण त्यांचं मन काही स्थिर होत नाही. विचारांची गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच जाते. हो, अनेकांचा अनुभव असतो. एक प्रकारचा संघर्ष सुरू होतो. मेडिटेशन हे एक काम होऊन बसतं. अगदी एक टास्क. पण मग तेच लोक जेव्हा मार्ग बदलतात, म्हणजे जेव्हा ते नामजप, कीर्तन किंवा एखाद्या प्रतीकाप्रती समर्पणाकडे वळतात, तेव्हा एक चमत्कार घडतो. काय होतं? त्यांचं मन हळूहळू आपोआप शांत व्हायला लागतं. त्यांना जाणवतं की ध्यानासाठी जेवढे प्रयत्न केले तेवढा संघर्ष वाढला, पण भक्तीमध्ये रमल्यावर मात्र शांतता सहज आली. आणि याच निरीक्षणातून स्रोतामधलं ते सुंदर वाक्य समोर येतं. कोणतं? ध्यान केलं नाही, ध्यान घडलं. वा, ध्यान घडलं. हो, यात खूप मोठा अर्थ दडला आहे. ध्यान करणे हे एक कृती आहे, ज्यात कर्ता असतो, प्रयत्न असतो. पण ध्यान घडणे ही एक स्थिती आहे, जी आपोआप येते. म्हणजे भक्तीच्या मार्गावरून जाताना भावना स्थिर झाल्यामुळे ध्यान एक नैसर्गिक परिणाम म्हणून घडून येतं. बरोबर. त्यासाठी वेगळे, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत. ध्यान घडलं ही कल्पनाच किती वेगळी आहे. म्हणजे ध्यानाला एक कृती म्हणून न बघता एक परिणाम म्हणून पाहिलं जाते. हो, ते ध्येय नाही तर प्रवासाचा एक सुंदर टप्पा आहे. आणि या आध्यात्मिक संकल्पनेला आपल्या स्रोतामध्ये विज्ञानाची जोड दिली आहे, जी मला खूप आवडली. हृदय मेंदूचे संतुलन किंवा हार्ट ब्रेन कोहिरन्स. हो, ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आधुनिक विज्ञान, विशेषतः हार्टमॅथ इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांचं संशोधन हे सिद्ध करतं की आपलं हृदय केवळ रक्तपंप करणारा अवयव नाही. पर त्याचं स्वतःचं एक शक्तिशाली न्यूरल नेटवर्क आहे. अगदी. ते सतत मेंदूशी संवाद साधत असतं. जेव्हा प्रेम, कृतज्ञता, करुणा यांसारख्या सकारात्मक भावना निर्माण होतात, तेव्हा हृदयाच्या ठोक्यांमध्ये एक अतिशय सुसूत्र आणि लयबद्ध पॅटर्न तयार होतो. म्हणजे हृदयाचे ठोके फक्त जलद किंवा हळू होत नाहीत, तर त्यांच्यात एक प्रकारची सुसंगती येते. बरोबर. आणि हा सुसंगत पॅटर्न एक शक्तिशाली विद्युतचुंबकीय सिग्नल मेंदूला पाठवतो. अच्छा. हा सिग्नल मेंदूच्या भावनिक केंद्रांना शांत करतो आणि विचार प्रक्रिया सांभाळणाऱ्या केंद्राला अधिक कार्यक्षम बनवतो. यालाच हार्ट ब्रेन कोहेरन्स म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर एक शांत आणि आनंदी हृदय मेंदूला सर्व काही ठीक आहे, आता शांत हो असा संदेश पाठवतं. तुम्ही अगदी बरोबर पकडलत. अविश्वसनीय. म्हणजे भक्तीमुळे जेव्हा भावना स्थिर होतात तेव्हा हे संतुलन नैसर्गिकरित्या तयार होतं आणि मग एक साखळी सुरू होते. हो, जी स्रोतामध्ये टप्प्याटप्प्याने स्पष्ट केली आहे. पहिला टप्पा, भक्तीमुळे प्रेम आणि समर्पणातून भावनिक स्थिरता येते. मग दुसरा टप्पा, यामुळे हार्ट ब्रेन कोहरन्स निर्माण होतो आणि विचारांचा गोंगाट म्हणजे थॉट नॉईज आपोआप कमी होतो. तिसरा टप्पा, विचारांचा गोंगाट कमी झाल्यामुळे आपली जागरूकता म्हणजे अवेअरनेस अधिक स्पष्ट आणि नितळ होते. जणू काही धुरकट काच स्वच्छ पुसली जावी. आणि मग चौथा टप्पा, जेव्हा जागरूकता इतकी स्पष्ट होते तेव्हा ध्यान नैसर्गिकरित्या घडून येतं. ते लावावं लागत नाही. म्हणूनच स्रोत म्हणतो की भक्ती ध्यानाकडे घेऊन जाते. हा मार्ग अप्रत्यक्ष पण खूप प्रभावी वाटतो. तो थेट विचारांशी भांडत नाही. नाही, तो आधी जमिनीला म्हणजे भावनेला सुपीक बनवतो. तुम्ही खूप छान मांडलं. तो आधी भावनिक वातावरण बदलतो. हो, एकदा का वातावरण शांत आणि प्रेमळ झालं की विचारांची अनावश्यक झाडं आपोआप गळून पडतात. तर मग या दोन्ही मार्गांची प्रक्रिया आणि स्वरूप थोडा आणखी सविस्तरपणे समजावून घेऊया. नक्की. आधी भक्ती मार्गाबद्दल बोलूया. स्रोतानुसार भक्ती म्हणजे केवळ पूजा प्रार्थना किंवा कर्मकांड नाही, बरोबर? नाही, त्या पलीकडे जाऊन भक्ती म्हणजे भावनेची जुळवणी, म्हणजे अलाइनमेंट ऑफ इमोशन. भावनेची जुळवणी. हो, आपल्या विखुरलेल्या सर्व भावनांना, प्रेम, दुःख, आनंद, राग या सगळ्यांना एकाच केंद्रावर, एकाच ध्येयावर केंद्रित करणे. जेव्हा या भावना मऊ होतात, समर्पित होतात, तेव्हा आपल्या आतला आंतरिक अडथळा म्हणजे रेझिस्टन्स कमी होता. हा अडथळा म्हणजे आपला अहंकार, भीती, शंका. हो, तेच.
आपल्या मनात सतत एक सूक्ष्म संघर्ष सुरू असतो. हे नको, ते हवं, हाच तो अडथळा. भक्ती हा अडथळा दूर करते, कारण समर्पणात माझी इच्छा महत्वाची राहत नाही. आणि हा अडथळा कमी झाल्यावर ऊर्जा शरीरात आणि मनात अधिक सहजतेने वाहू लागते. आणि यामुळे मन जबरदस्तीने नाही तर नैसर्गिकरित्या स्थिर होतं. म्हणजे नॅचरल सेटलिंग. हो, जसं ढवळलेलं पाणी तुम्ही तसंच ठेवून दिलं की हळूहळू स्थिर होतं आणि त्यातला गाळ खाली बसतो, तसं मनाचं होतं. म्हणजे भक्ती ही मनाला शांत करण्याची प्रक्रिया नाही, तर मनाला शांत होऊ देण्याची प्रक्रिया आहे. वा. याउलट ध्यान मार्गाचं स्वरूप कसं आहे? तिथे तर प्रयत्नपूर्वक बसावं लागतं. हो, ध्यानमार्गात आपण निरीक्षक बनतो. आपण आपल्या विचारांना, भावनांना साक्षी भावाने पाहतो. त्यांना पकडून न ठेवता. हो, विचार येतात आणि जातात. आपण त्यांना पकडून ठेवत नाही किंवा त्यांच्यासोबत वाहत जात नाही. सुरुवातीला हे खूप कठीण वाटतं, कारण आपल्याला विचारांमध्ये पूर्णपणे गुंतून जाण्याची सवय असते. आपल्याला वाटतं, मीच माझे विचार आहे. हो, विचारांपासून स्वतःला वेगळं पाहणं हेच पहिलं मोठं आव्हान आहे. बरोबर. पण सरावाने हळूहळू मन विचारांपासून अलिप्त व्हायला लागतं. मी विचार नाही, मी विचारांना पाहणारा आहे, ही जाणीव दृढ होते. यालाच साक्षीभाव म्हणतात. अगदी. आणि मग जागरूकता स्थिर होते. पण हे लक्षात घ्यायला हवं की या मार्गासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची, म्हणजे कॉन्शियस एफर्ट गरज असते. म्हणजे एक मार्ग समर्पणाचा आहे तर दुसरा सजग प्रयत्नांचा. बरोबर. आता आपण आपल्या चर्चेच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊया. तो दुआ, जो या दोन्ही वरवर भिन्न दिसणाऱ्या मार्गांना जोडतो. हो, आणि हेच या संपूर्ण चर्चेचं सार आहे. ते एकमेकांमध्ये रूपांतरित कसे होतात हे समजून घेणं खूप रंजक आहे. आपण आधी भक्तीच्या मार्गाचा प्रवास पाहू. ठीक आहे. तो सुरू होतो भावनिक समर्पणाने. मग येते भावनिक स्थिरता. या स्थिरतेमुळे विचारांचा गोंधळ शांत होतो. आणि विचार शांत झाले की ध्यान आपोआप लागतं. बरोबर. तर हा क्रम असा आहे: भक्ती, भावनिक स्थिरता, विचार शांत होणे, ध्यान लागणे. आणि आता ध्यानाच्या मार्गाचा क्रम पाहूया. तो याच्या अगदी उलट असायला हवा, नाही का? अगदी. ध्यानाचा मार्ग सुरू होतो विचारांना पाहण्याने, म्हणजे विचार शांत करण्याच्या प्रयत्नाने. जेव्हा विचारांवरची पकड सुटते आणि ते शांत होतात, तेव्हा भावनिक खळबळ आपोआप कमी होते. भावना स्थिर होतात. आणि जेव्हा भावना स्थिर आणि एकाच केंद्रावर केंद्रित होतात, तेव्हा ती अवस्था भक्तीसारखीच असते. त्या खोल शांततेत एक प्रकारचं प्रेम, एक प्रकारची करुणा आणि अस्तित्वाशी एकरूप झाल्याची भावना निर्माण होते. म्हणजे हा क्रम असा झाला: ध्यान, विचार शांत होणे, भावना स्थिर होणे, भक्तीची अवस्था निर्माण होणे. बरोबर. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे दोन्ही मार्ग एकमेकांमध्येच विलीन होतात. हो. एक जिथे संपतो तिथून दुसऱ्याची सुरुवात होते असं वाटतंय. म्हणजे एक मार्ग हृदयाचा वापर करून मनाला शांत करतो आणि दुसरा मनाचा वापर करून हृदयापर्यंत पोचतो. अगदी अचूक पकडलं तुम्ही. म्हणूनच श्रोत सांगतो की भक्ती आणि ध्यान विरोधी नाहीत, तर एकाच शिखराकडे जाणारे दोन मार्ग आहेत. तुम्ही कोणत्याही मार्गाने सुरुवात करा, जर तुम्ही प्रामाणिकपणे पुढे जात राहिलात तर दुसरा मार्ग तुम्हाला वाटेत भेटणारच. ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या सगळ्या चर्चेतून एक व्यावहारिक सूचना काय घेता येईल? म्हणजे ऐकणाऱ्यांपैकी जर कोणी ध्यानाचा प्रयत्न करून थकून गेलं असेल तर त्यांच्यासाठी काही सल्ला आहे का? हो, एक अतिशय उपयुक्त आणि दिलासा देणारा सल्ला आहे. सांगा ना. जर एखाद्याला ध्यान करणं खूप कठीण जात असेल, मन अजिबात स्थिर होत नसेल, तर त्यांनी हट्टाने तेच करत बसून स्वतःला दोष देऊ नये. मग काय करावं? त्यांनी भावनेपासून सुरुवात करावी. म्हणजे नेमकं काय करावं? स्रोतानुसार त्यांनी अशी गोष्ट करावी जी त्यांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करेल. उदाहरणार्थ, एखादा साधा नामजप करावा, आपल्या आवडत्या देवतेचं स्तोत्र म्हणावं, किंवा जर देवदेवतांमध्ये विश्वास नसेल तर निसर्गाबद्दल किंवा आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. अच्छा, मुद्दा आहे भावनेचा पोत बदलण्याचा. अगदी. रागाऐवजी प्रेम, भीतीऐवजी कृतज्ञता याने भावना मऊ होतात आणि मग त्यातून जी एक शांतता निर्माण होते, फक्त तिचं निरीक्षण करावं. काहीही न करता फक्त त्या शांततेत बसावं. हळूहळू ती शांतता इतकी गहिरी होत जाते की तुम्ही ध्यान करत नाही. तुम्ही ध्यानात असता. बरोबर. तुम्ही ध्यानात असता म्हणजे पुन्हा तीच गोष्ट, कृतीकडून स्थितीकडे जाणं. हो. आता आपण समारोपाकडे वळूया. या चर्चेचा अंतिम बोध काय, हे आपण कसं मांडू शकतो? मला वाटतं यात एक सूक्ष्म फरक आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. प्रयत्नात आणि समर्पणात असलेला फरक. अगदी.
स्रोताच्या शेवटी एक खूप महत्वाचं वाक्य आहे जे या दोन्ही मार्गांचं सार स्पष्ट करतं. त्यात म्हटलं आहे, ध्यान केले तर शांतता मिळते. मिळते म्हणजे प्रयत्नातून साधनेतून मिळवलेली गोष्ट आहे. हो, ती एक उपलब्धी आहे. आणि भक्ती केली तर? मला वाटतं तिथे शांतता मिळवावी लागत नाही. तुम्ही बरोबर आहात. भक्ती केली तर शांतता स्वतः येते. स्वतः येते. हो, ती समर्पणातून अवतरते. जसा सूर्य उगवल्यावर प्रकाश आपोआप येतो, तसं समर्पणाच्या भावनेनंतर शांतता आपोआप येते. ती मिळवावी लागत नाही, ती अनुभवावी लागते. वाह! एक मार्ग प्रयत्नाचा आहे तर दुसरा समर्पणाचा. पण दोन्हीचं गंतव्य एकच आहे, आतील स्थिरता. हो, आणि ही निवड कदाचित आपल्या मूळ स्वभावावर अवलंबून असते. काहींना प्रयत्न करून ध्येय गाठायला आवडतं, तर काहींना समर्पण होऊन स्वीकारायला. अगदी. अंतिम सत्य हेच की दोन्ही मार्ग एकाच आंतरिक स्थिरतेकडे घेऊन जातात. तर आजच्या या चर्चेचा समारोप करताना आपण असं म्हणू शकतो की जिथे भावना शांत असतात तिथे मन शांत होते. आणि जिथे मन शांत असते तिथे चेतना स्थिर होते. आणि भक्ती आणि ध्यान हे त्या स्थिरतेपर्यंत पोहोचण्याचे दोन सुंदर आणि एकमेकांना पूरक असे मार्ग आहेत. आणि जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जातो. नक्की. आपल्या स्रोतानुसार एक मार्ग प्रयत्नाचा आहे आणि दुसरा समर्पणाचा. यातून एक प्रश्न निर्माण होतो. या दोन मार्गांपैकी एकाची निवड करणे हा आपला जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असतो की तो आपल्या मूळ स्वभावानुसार आपोआपच ठरतो? म्हणजे आपण मार्ग निवडतो की आपला स्वभावच आपल्यासाठी मार्ग निवडतो? हो, यावर नक्की विचार करा. आज आपण पाहिलं, भक्ती आणि ध्यान विरोधी नाहीत. एक भावना शांत करतो, दुसरा विचार. पण जेव्हा भावना शांत, विचार शांत, तेव्हा चेतना स्वतः स्थिर होते. ध्यान केलं तर शांतता मिळते, भक्ती केली तर शांतता स्वतः येते. जर हा एपिसोड ऐकताना तुमच्या आत थोडंसं जरी स्थिर वाटलं असेल तर तोच परिणाम आहे. असा शांत, सखोल आणि अनुभवाधारित प्रवास तुम्हाला पुढेही करायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मोठं होण्यासाठी नाही, आतून स्थिर होण्यासाठी. आणि कमेंटमध्ये सांगा, तुम्ही हृदयाचा मार्ग जवळचा मानता की जागरूकतेचा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत भावनांचं रूपांतर, राग ते शांतता, भीती ते विश्वास. तोपर्यंत शांत रहा, सजग रहा आणि भक्तिमय रहा. राम राम.